वाहतूक पोलिसांच्या डेलीच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत 15 वाहनं पकडली गेलेली आहेत। त्याच्यातली एक कार, ऑडी कार, एक हार्ले डेव्हिडसन इम्पोर्टेड बाईक, 3 बाईक, 6 स्कूटर आणि 4 चोरीला गेलेल्या ऑटो रिक्षा यांना तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर चौकशीमध्ये कळलं की त्या चोरीच्या आहेत। त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की किमान एक आरसी बुकची कॉपी तरी आपल्याकडे जवळ बाळगा, जेणेकरून वाहतूक पोलिसांनी थांबवल्यास आणि डॉक्युमेंट विचारल्यास आपल्याला ते दाखवता आले पाहिजे, जेणेकरून असे प्रकार होणार नाही। बरोबर आहे, जाचक असं वाटणं साहजिकच आहे, पण हे आपल्या सुरक्षेसाठी आहे आणि पेपर दाखवल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपले पेपर व्यवस्थित आहेत, पण तेच आपण व्यवस्थित पेपर आपल्या जे काय वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असतील त्यांना दाखवल्यानंतर तोही विषय निघून जाईल। त्याच्यामुळे फक्त कन्फर्मेशनसाठी जर तपासादरम्यान किंवा नाकाबंदी दरम्यान आपल्याला पेपर विचारले तर किमान एक आरसी बुक तरी त्याच्यात आपली जवळ बाळगावी, जेणेकरून आपला आणि त्या गाडीचा मालकी हक्क सिद्ध करण्यात आपल्याला आत्तापर्यंत जवळपास आपल्याला 2754 कॉल गाड्या बंद पडल्याचे मिळाले आहेत। त्याच्यापैकी आपण जवळपास 2057 गाड्या यांना, त्यापैकी 232 बस आहेत आणि 1857 गाड्या ह्या ट्रक्स आणि मल्टी एक्सेल्स आहेत, ज्या की आपल्या विविध रोडवर जसं की घोडबंदर असेल, नाशिक हायवे असेल, मुंब्रा बायपास असेल याच्यावर बंद पडल्या होत्या, किंवा आपला मेन रोड माजीवाडा ते आनंदनगर हा जो रोड आहे त्या दरम्यान असेल, त्यावरच्या आपण ह्या गाड्या बाजूला काढलेल्या आहेत। MSRDCने आपल्याला ज्या क्रेन प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कारवाया करत असतो। मागील 7 दिवसात जवळपास 130 वाहनांवर, ज्याच्यावर पोलीस स्टिकर्स होते, अशा 130 वाहनांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे आपण संबंधित कारवाई चालू ठेवणार आहोत। थँक्यू।